तर लास्ट लेक्चर मध्ये आपण पाहिलं क्लास अकाउंट्स वेगवेगळे, त्याच्यामधले बेसिक टर्मिनॉलॉजी, बेसिस ऑफ अकाउंटिंग. दोन बेसिस आहेत अकाउंटच्या, एक कॅश बेसिस आणि दुसरी ऍक्रुअल बेसिस. हे संपूर्ण पार्ट पाहिल्यानंतर आज चालू करायचं आपल्याला क्लासिफिकेशन ऑफ अकाउंट, ज्याच्यावरून आपण जर्नल एंट्रीज पास करतो. जसं की तुम्हाला त्याच्यामध्ये रूल्स पण पाहिजेत, याच्यातच आपल्याला रूल पाहिजे. क्लासिफिकेशन ऑफ अकाउंट्स आहेत दोन. क्लासिफिकेशन ऑफ अकाउंट्स किती आहेत? दोन. इथं क्लासिफिकेशन ऑफ अकाउंट्स. ओके, क्लासिफिकेशन ऑफ अकाउंट्स याचे क्लासिफिकेशन किती जातात? दोन क्लासिफिकेशन मध्ये चार, म्हणजे 3 रूल याच्यातले पाहिजेत आणि एक एक्स्ट्रा रूल आहे 4. तुम्हाला बेसिकली 3 रूल सांगितले जातात, पण रूल किती आहेत? 4. जिथं 3ही रूल ऍप्लिकेबल होत नाही तिथं आपल्याला 4था रूल ऍप्लिकेबल करावा लागत असतो. ओके, मग क्लासिफिकेशन मध्ये जे फर्स्ट आहे, म्हणजे व्यवसाय जो आहे, व्यवसाय 2 भागामध्ये विभागला गेलेला आहे. व्यवहार करताना व्यवहार जो व्यवसायात पाहिला जातो तो 2 पार्ट मध्ये पाहिला जातो. कशा प्रकारे? एक जिथे माणसांचा संबंध येतो आणि एक जिथे माणसांचा संबंध येत नाही. आपण तेच उदाहरण पुन्हा रिपीट करूयात. तुम्ही मामाच्या गावाला गेलात, मामाच्या गावाला गेल्यानंतर तुम्ही दुकानदाराकडे गेलात, मामाने सांगितलं माझं नाव सांग. ओके, तुम्ही गेलात दुकानदाराकडे, त्याच्याकडून मटेरियल घेतलं, 100 रुपयाचं मटेरियल झालं, तुम्ही निघाला, त्याला पैसे दिलेत का तुम्ही? नाही. मग तुम्ही निघाल्यानंतर दुकानदार म्हणतो अरे पैसे रे, तुम्ही काय म्हणतात? मामाने सांगितले, बरोबर. पण त्या दुकानदाराला माहिती नाही तू कोणाचा बादचा आहे ते. मग तो म्हणतो तू कोणाचा आहे ते? मामा कोण आहे तुझा ते नाव सांग. मग मामाचं नाव सांगितल्यानंतर दुकानदार काहीच म्हणत नाही. का काहीच म्हणत नाही? कारण तो जो काही बाकी अमाऊंट आहे तो मामाच्या खात्यामध्ये टाकत असतो. खात्यामध्ये टाकत असतो म्हणजे नंतर मामांकडून तो पैसे घेणार आहे. म्हणजे त्याला आता या व्यवहारामध्ये तुम्ही व्यवहार केला, परंतु या व्यवहारामध्ये लक्षात कोणाला ठेवायला लागणार? त्याला दुकानदाराला, मामाला. का? कारण याच्यामध्ये माणसाचा संबंध येतो. आता याच ठिकाणी दुसरा व्यवहार असा झाला, तुम्ही गेलात दुकानात, दुकानदाराकडून घेतलं सामान आणि तुम्ही त्याला पैसे दिले. आता दुकानदार विचारणार का कुणाचा, काय, कुठला? हा, चौकशीसाठी विचारू शकतो नॉर्मली, परंतु तो तुम्हाला खात्यात नोंद करण्यासाठी विचारेल का? कोणाचा, काय, कुठला? व्यवहार तिथेच संपला ना. इथे माणसांचा संबंध आला का? दुसऱ्या केसमध्ये नाही, पण पहिल्या केसमध्ये माणसांचा संबंध आला. मग अशा 2 पार्टमध्ये व्यवसाय डिवाइड करायचा आपल्याला, जिथे माणसांचा संबंध येतो आणि जिथे माणसांचा संबंध येत नाही. माणसं पण 3 प्रकारची असतात. हो, असतात. तसे 3 प्रकार नाही. आपले हे 3 प्रकार वेगळे आहेत. जिथे माणसांचा संबंध येतो ते पर्सनल अकाउंट. ते कोणतं अकाउंट? पर्सनल अकाउंट. आणि जिथे माणसांचा संबंध येत नाही ते इम्पर्सनल अकाउंट. ओके, त्याच्यात लक्ष देऊ नका, इथे लक्ष द्या, पूर्णपणे लक्ष इथं द्या. एक पाहिलं आपण पर्सनल अकाउंट आणि दुसरं काय पाहिलं आपण? इम्पर्सनल. पर्सनल अकाउंट जिथे माणसांचा संबंध येतो आणि इम्पर्सनल अकाउंट जिथे माणसांचा संबंध येत नाही. ओके, मग आता पर्सनल अकाउंट मध्ये जिथे माणसं असतात, माणसं किती प्रकारचे आहेत? 3 प्रकारचे आहेत. हे 3 प्रकार कोणते कोणते हे एकदा पाहून घेऊयात आपण, एक स्टेप बाय स्टेप पाहूयात. ओके, मग हा जो पहिला प्रकार आहे, हा पहिल्या प्रकारातला माणूस म्हणजे आपण सगळेच जण, म्हणजे आपले जे 3 प्रकार आहेत हे सगळेच याच्यात पहिल्या प्रकारामध्ये येणार. ओके, आपले 3, हे आपले 3 प्रकार नाहीये. लिव्हिंग पर्सनचे 3 प्रकार नाहीत, हे तुम्ही म्हणतात ना. ओके, आपण, लेडीज आणि तिसरा व्यक्ती, तसे 3 प्रकार आहेत. हे नॅचरल पर्सन मध्ये येणार. कोणत्या पर्सन मध्ये येणार? नॅचरल पर्सन मध्ये येणार. ओके, नॅचरल पर्सन. दुसरे जे प्रकार आहे तो दुसरा नॅचरल ऑब्लिक, याला आपण लिव्हिंग पर्सन म्हणतो, जे हयात असलेले व्यक्ती आहेत, लिव्हिंग पर्सन. दुसरा जो प्रकार येतो, हा दुसरा प्रकार जो काही कंपन्या असतात किंवा बँक असतात किंवा कॉलेजेस असतात किंवा हे आपलं क्लासेस आहेत. तुम्हाला सांगितलं ना, बिझनेस वेगळा आणि बिझनेसमन वेगळा. जो बिझनेस आहे तो पण एक व्यक्तीच आहे. जसं की आपण कॅपिटल घेतलं होतं तर परत करावं लागणार, त्या प्रकारचं. जसं तुमचं RSML कॉलेज असेल, DCCL कॉलेज असेल, MBCL कॉलेज असेल, ICICI बँक असेल, HDFC बँक असेल किंवा फायनान्स असेल एखादं, त्या कंपनीचं जे काही नाव असतं, ती जी काही कंपनी असते, ही कंपनी कोणत्या तरी कायद्यानुसार तयार झालेली असते. ती बँक कोणत्या तरी कायद्यानुसार तयार झालेली असते.
किंवा जे काही कॉलेजेस आहेत ते कोणत्या तरी कायद्यानुसार स्थापन झालेले असतात. पहिल्यांदा त्याला ट्रस्ट वगैरे तुम्ही ज्या काय म्हणतात हे स्थापन करावं लागतं त्यांना. मग हे स्थापन केल्यानंतर कायद्याने तयार झाली व्यक्ती. आता कशाने तयार झाली? कायद्याने तयार झाली. हे जे कायद्याने तयार होत असतात व्यक्ती यांना आपण आर्टिफिशियल किंवा लीगल पर्सन असं म्हणत असतो. आर्टिफिशियल ऑब्लिक लीगल पर्सन असं म्हणत असतो. आणि जो तिसरा व्यक्ती आहे, हा जो तिसरा व्यक्ती होता, आता मी जसं इथं बसल्यानंतर म्हटलं की टॅलीच्या बॅचचे विद्यार्थी, बीकॉमच्या बॅचचे विद्यार्थी, 11च्या बॅचचे विद्यार्थी, 12च्या बॅचचे विद्यार्थी, सीएचे विद्यार्थी, सीएसचे विद्यार्थी, म्हणजे मी काय करतोय याच्यामध्ये क्लासिफाय करतोय, ग्रुप करतोय. सीएचे विद्यार्थी म्हटल्यानंतर सीएचेच विद्यार्थी साईडला होते, बीकॉमच्या म्हटल्यानंतर बीकॉमचेच विद्यार्थी साईडला होते, 12वीचे म्हटल्यानंतर 12वीचेच साईडला होते. म्हणजे हा जो काही मी घेतोय हा यांचा काय घेतोय? ग्रुप घेतोय. काय घेतोय? यांचा ग्रुप. आता जसं मी तुम्हाला सांगितलं उधारीवरती वस्तू विकल्या, म्हणजे कस्टमरला उधारीवरती वस्तू विकल्या, त्याच्याकडून पैसे येणं बाकी आहेत आपले, त्याच्याकडून पैसे येणं काय बाकी आहे. त्याला लक्षात ठेवा, असा एकच व्यक्ती असतो का ज्याला उधारीवरती विकतो आपण? अनेक व्यक्ती असतात. मग हा जे काही जेवढ्यांकडून पैसे यायचे, आपल्याला जेवढ्यांकडून पैसे यायचे, एका व्यक्तीला डेटर बनवलाय आपण, जेवढ्या व्यक्तींकडून पैसे यायचे त्या सर्व व्यक्तींना एक हेड दिला आपण डेटर. जेवढ्यांना पैसे द्यायचे त्या सगळ्या व्यक्तींना एक हेड दिला आपण क्रेडिटर. समजते ना काय सांगतो ते? ओके. मग हे आहे डेटर आणि क्रेडिटर. म्हणजे यांना काय केलं आपण? ग्रुपमध्ये ठेवलं. कशामध्ये ठेवलं? ग्रुपमध्ये. किंवा रिप्रेझेंट करतात, हे सगळे व्यक्ती रिप्रेझेंट करतात डेटरला. सगळे व्यक्ती रिप्रेझेंट कोणाला करतात? डेटरला. मग हा जो तिसरा व्यक्ती आहे याला आपण ग्रुप्ड पर्सन किंवा रिप्रेझेंटेटिव्ह पर्सन हे तीन नाव. हे झाले पर्सन. पर्सनचे किती प्रकार? तीन. पहिला नॅचरल पर्सन, दुसरा आर्टिफिशियल पर्सन, तिसरा ग्रुप्ड पर्सन किंवा याच्या ऑब्लिक मधले नाव लिव्हिंग पर्सन, लीगल पर्सन, रिप्रेझेंटेटिव्ह पर्सन. ओके. हे तीन पर्सन झाले. आणि जिथे जिथे व्यक्तींचा संबंध येतो ह्याला जो रूल येतो हा पर्सनल अकाउंटचा रूल येतो. आता व्यक्ती एकतर घेऊ शकतो नाहीतर देऊ शकतो. व्यक्ती काय करू शकतो? काहीतरी घेऊ शकतो नाहीतर देऊ शकतो. ह्या दोन गोष्टीच्या पलीकडे काय करणार? मी तुम्हाला टीचिंग देऊ शकतो, तुम्ही मला फीस देऊ शकता. ह्या दोन गोष्टीच्या पलीकडे आपण करणार काय? ओके. देणं घेणं. मग या व्यक्तींमध्ये कोणीतरी रिसिव्हर असतो, कोणीतरी गिव्हर असतो. व्यक्तींमध्ये काय असतो? कोणीतरी रिसिव्हर असतो. रिसिव्हर म्हणजे घेणारा, गिव्हर म्हणजे देणारा. मग ह्या बेसिसवर अकाउंट करायला लागतं. मी तुम्हाला सांगितलं होतं 1544 ला ड्युअल ऍस्पेक्ट कन्सेप्ट मिस्टर लुकाडे बार्गो पॅसिओलीनी आणली. मग ही ड्युअल ऍस्पेक्ट कन्सेप्ट डेव्हलप करण्यासाठी त्याला दोन बाजू द्यायच्या होत्या. ड्युअल ऍस्पेक्ट म्हणजे काय? एका व्यवहाराचे दोन परिणाम झाले पाहिजेत, दोन इफेक्ट पडले पाहिजेत. मग 1544 मध्ये ह्या व्यक्तीने ड्युअल ऍस्पेक्ट कन्सेप्ट व्यवस्थित एक्सप्लेन केली. आणि हे जे काही तीन रूल होते याच्यामध्ये त्याने सांगितले की जर कोणीतरी घेणारा असेल तर कोणीतरी देणारा असेल. ओके. बरोबर. मग आता ह्याच्यामध्ये रूल सांगितलं याने, या सर्वच व्यक्तींसाठी तो ऍप्लिकेबल होतो. या सर्वांसाठी तो ऍप्लिकेबल होतो. ओके. आता कशा प्रकारे ऍप्लिकेबल होणार ते पाहूया. जर कोणीतरी घेणारा असेल, ओके, आता मी एसएनची क्लासेस आहे सपोज, ओके, आता मी याला पेन दिला, बरोबर आहे, मी दिला. अकाउंटिंग माझी करायची. अकाउंटिंग कोणाची करायची? माझी करायची. माझ्या पॉइंट ऑफ व्ह्यूने पाहायचं, मी दिलाय म्हणून माझ्या बुक्स मध्ये अकाउंट माझं नाव लिहायचं नाही. मला माहितीये मी देणार आहे त्याच्यामध्ये, पण घेणारा कोण आहे? समोरचा व्यक्ती. आकाश घेणारा आहे. डेबिट द रिसिव्हर. हु इज द रिसिव्हर? आकाश इज द रिसिव्हर. मग आता परत मी आता पेन घेतला, आता हा माझ्याकडे पेन नव्हता, मी त्याच्याकडून घेतला. आता गिव्ह कोणी केला? आकाशने. आता सेकंड ट्रान्झॅक्शन पाहिजे. आता गिव्ह कोणी केला? माझ्याकडे पेन नव्हता, मी त्याच्याकडून घेतला. गिव्ह कोणी केला? आकाशने केला. म्हणजे कोणीतरी देणार. मला माझ्या पॉइंट ऑफ व्ह्यूने पाहिजे का? मी मला काय आलं काय गेलं ते इकडं पाहिजे. ओके. काय आले काय गेलं ते तिकडं पाहिजे. कोणी घेतलं, घेतलेल्या केसमध्ये आपल्याकडून वस्तू काय होत असतात? जात असतात. आणि कोणाकडून आलं, आलेल्या केसमध्ये वस्तू काय होत असतात? येत असतात. म्हणजे डेबिट साईडला आपल्याला लिहायचंय, जर आपण दिला असेल समोरचा घेणारा व्यक्ती असतो, डेबिट मध्ये आपल्याला काय लिहायचं? डेबिट द रिसिव्हर. डेबिट द रिसिव्हर अँड क्रेडिट द गिव्हर.
जो कोणी देणार आहे ते बंद करून ठेवा चार्ट मध्ये पाहू नका, इथं लक्ष द्या पूर्णपणे. ओके. डेबिट द रिसिव्हर, क्रेडिट द गिव्हर. पहिल्या केसमध्ये मी आकाशला पेन दिला म्हणजे रिसिव्हर कोण झाला? आकाश झाला. मग इथं काय दिलं? आकाश अकाउंट डेबिट. बरोबर. टू आता काय दिलंय आपल्याकडून? काय केलंय? पेन. ते त्या केसमध्ये पाहणार आहोत आपण, तिकडे काय केलं काय. दुसऱ्या केसमध्ये आकाशने पेन दिला. ओके, आकाशने पेन दिला म्हणजे क्रेडिट साईडला झाला. आता डेबिट साईडला लिहिताना आपण कसं लिहित होतो? आकाश अकाउंट डेबिट. आकाश अकाउंट डेबिट. हे डेबिट साईडला दाखवलं. आकाशला डेबिट करायचं होतं, आपण डेबिट केलं. आता दुसऱ्या केसमध्ये कसं करणार आपण? टू आकाश अकाउंट. आता इथं काहीतरी येणार बरं, इथं काहीतरी येणार, दोन बाजू लिहायच्या असतात आणि इथेही काहीतरी येणार डेबिट साईडला. मग इथं टू काय दाखवते आपल्याला? क्रेडिट. टू काय दाखवते आपल्याला? क्रेडिट दाखवतो इथला टू, जर्नल मधला टू. ओके, समजलं ना इथपर्यंत? समजलं इथपर्यंत? एवढं जर समजलं, डेबिट द रिसिव्हर आणि क्रेडिट द गिव्हर, हे समजलं, हे पण लक्षात ठेवायचं तुम्हाला. ओके, जर्नल एंट्रीज पुढे पाहायचे आपल्याला. एका व्यवहाराच्या दोन बाजू असतात. ओके, त्याच्यामध्ये आता इम्पर्सनल मध्ये पुन्हा दोन पार्ट करण्यात आले. इम्पर्सनल मध्ये किती पार्ट करण्यात आले? दोन. काय होत होतं की तुम्हाला पाहिलं कालच आपण, टेम्पररी साठी काही अकाउंट चालायचे आणि काही परमनंट साठी चालायचे. मग ज्याचा बेनिफिट परमनंटली मिळायचा त्याला आपण काय म्हणायचो? ऍसेट. आणि ज्याचा टेम्पररी मिळायचा त्याला काय म्हणायचो? एक्सपेंडिचर. जसं बेनिफिट दिला आपण तसाच बेनिफिट घेतो, पण बेनिफिट घेतला तर एक्सपेंडिचर, बेनिफिट दिला तर इन्कम. बेनिफिट दिला तर काय व्हायचं? इन्कम. आणि बेनिफिट घेतला तर काय व्हायचं? एक्सपेंडिचर. आता मला सांगा, मी टीचिंग देऊन बेनिफिट देतोय का घेतोय? देतोय. ओके, आणि तुम्ही बेनिफिट मध्ये मला काय देताय? कॅश देताय. ओके, त्या प्रकारे एक टेम्पररी आणि एक परमनंट म्हणजे लॉंग टर्म साठी चालणार आहे. एक प्रॉपर्टीशी रिलेटेड ठेवलं आणि एक एक्सपेंडिचर आणि इन्कम साठी ठेवलं. एक कशासाठी ठेवलं? एक्सपेंडिचर आणि इन्कम साठी. एक कशासाठी ठेवलं? प्रॉपर्टीशी रिलेटेड ठेवलं. जे प्रॉपर्टीशी होतं त्याला आपण रिअल असं म्हटलं. कोणतं अकाउंट म्हटलं? रिअल अकाउंट म्हटलं. आणि जे नॉर्मल होतं म्हणजे खर्च, उत्पन्न, हे सगळं नॉर्मली चालत राहतं, याला आपण नॉमिनल अकाउंट असं म्हटलं. कोणतं अकाउंट म्हटलं? नॉमिनल अकाउंट असं म्हटलं. ओके, मग रिअल अकाउंट मध्ये पूर्णपणे काय येणार आहे? प्रॉपर्टी. रिअल अकाउंट मध्ये पूर्णपणे काय येणार आहे? प्रॉपर्टी. प्रॉपर्टी येईल किंवा जाईल. आता ऍसेट काय होते? एक तर येते, खरेदी केली तर येते आणि विकली तर जाते. म्हणजे येते जाते हे याच्यात होणार. रिसिव्हर गिव्हर हे कशामध्ये? पर्सनल मध्ये. आणि रिअल मध्ये काय? एक तर येते नाहीतर जाते. येते जाते, लक्षात बसेल ना. आता नॉमिनल मध्ये तुम्हाला काय सांगितलं? खर्च, इन्कम, एक्सपेंडिचर जे काही येत असतात त्याच्यामध्ये लॉसेस येत असतात, गेन येत असतात. आता याच्यामध्ये हेच सांगण्यात आलं. ओके, म्हणजे नॉमिनल मध्ये काय घेतलं आपण? इन्कम, गेन्स, एक्सपेन्सेस, लॉसेस एटसेट्रा. समजलं? इथं पर्सन, इथं प्रॉपर्टी. प्रॉपर्टीशी रिलेटेड कोणतं अकाउंट? रिअल अकाउंट. आणि इन्कम, गेन्स, एक्सपेन्सेस, लॉसेस साठी नॉमिनल अकाउंट. समजलं? आता रिअल अकाउंट. रिअल अकाउंट मध्ये तुम्हाला काय सांगितलं? एक तर प्रॉपर्टी येणार नाहीतर जाणार. जर प्रॉपर्टी येत असेल तर डेबिटने येऊ द्या, जर प्रॉपर्टी जात असेल तर क्रेडिटने जाऊ द्या. म्हणजे इथं काय म्हणू शकतो? काय येतंय आता आपल्याला फिक्स मध्ये माहिती का काय येतंय? नाही. म्हणून रूल मध्ये काय सांगितलं? जे काय येते ते डेबिट करा. म्हणजे ते काय म्हणतात? डेबिट करा काय? व्हॉट कम्स इन. कम्स इन म्हणजे येतंय, तुमच्या व्यवसायात येतंय, त्याला काय करा? डेबिट करा. आणि क्रेडिट काय करा? क्रेडिट व्हॉट गोज आउट. जे काही व्यवसायातून जात आहे त्याला काय करा? क्रेडिट करा. समजलं? जे काही व्यवसायातून येत आहे ते डेबिट करा. आता याला आणि याला आपण एकत्र करूयात. पहा, इथलं डेबिट आलं तर इथलं क्रेडिट येऊ शकतं, इथलं डेबिट आलं तर इथलं क्रेडिट येऊ शकतं. याला पण डेबिट क्रेडिट आहे. समजते ना? इथलं डेबिट आलं तर इथलंच क्रेडिट येऊ शकतं. इथल्या डेबिटला जोड कशाची पण बसू शकते. ऍज लाईक कार्ड खेळतात ना तुम्ही, प्लेइंग कार्ड्स, त्याच्यासारखं. ओके, तुमच्याकडे दुर्री असेल तर त्याला एकटा पण चालतो आणि तिरी पण चालतो.
बरोबर. जर कलर कॉम्बिनेशन करायचं असेल तर सेम कलरचे पत्ते पण चालतात त्याला. आता मला त्याच्यातली एवढी माहिती नाही, पण तुम्हाला माहिती असेल त्या कोणत्या कार्डला कोणत्या सोबत चालतं ते तुम्हाला माहिती आहे. खालचे वरचे कार्ड त्याच्यातले चालत असतात. त्याच प्रकारे इथलं डेबिट आलं तर इथलं क्रेडिट पण बसू शकतं. इथलं डेबिट इथलं क्रेडिट येऊ शकतं एका टायमिंगला. ओके, समजलं इथपर्यंत. आता पेनचं आणि याचं एक्झाम्पल एकत्र करूया. पहिली केस पुन्हा एकदा आपण रिकॅप करूया. ओके, आता हा पेन रिसिव्हर कोण आहे म्हणजे नाव सांगायचं. आकाश. रिसिव्हर कोण झाला? आकाश. यानुसार डेबिट करायचं का क्रेडिट करायचं तुला? डेबिट करायचं. डेबिट करायचं. मग आपण असं लिहूया, आकाश अकाउंट डेबिट. आता माझ्यासाठी पेन ऍसेट आहे समजून. पेन काय माझ्यासाठी ऍसेट आहे. ओके, पेन लाखो रुपयाचे पण असतात बरं. पेन एवढेच आपण पाहिले 5, 10, 25, 50, 250, 500 लाखो पर्यंत पण पेन आहेत त्याचे. आता हे झालं. आता माझ्यासाठी प्रॉपर्टी होती, माझ्याकडून प्रॉपर्टी गेली का आली? गेली. माझ्या पॉईंट ऑफ व्ह्यूने विचार. मी बिझनेस आहे ना, माझ्या पॉईंट ऑफ व्ह्यूने विचार करायचं. माझ्याकडून गेली का आली? गेली. म्हणजे गोज आउट होते का कमसिन होते? मग डेबिट होणार का क्रेडिट होणार? क्रेडिट. क्रेडिट होणार. तर इथं काय लिहायचं? टू पेन अकाउंट. ओके, काय करणार? टू पेन अकाउंट. कोणाच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने पाहत आहे? माझ्या पॉईंट ऑफ व्ह्यूने पाहत आहे. आता बोलूयात आकाशच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने. आता मी आकाश झालो समजा. ओके, मी कोण आहे? आकाश आहे. आणि तो झाला सोमनाथ सर. ओके, तो कोण झाला? सोमनाथ सर. आणि अकाउंटिंग एंट्री कोणाच्या बुक्स मध्ये पास करायची? आकाशच्या. आता मला सांगा, हा पेन मला हा आकाशने दिला सपोज पेन. आता हे दुसरा व्यवहार, तो विसरा पहिल्याचा. आता हा दुसरा व्यवहार. ओके, हा पेन माझ्याकडे आला. येतोय का जातोय? मग डेबिट करायचं का क्रेडिट करायचं? काय करायचं? डेबिट. मग जर्नल एंट्री काय येणार? पेन अकाउंट डेबिट. आता गिव्ह कोणी केला? आकाश नाही, तो कोण आहे? तो सोमनाथ सर. ओके, गिव्ह कोणी केला? सोमनाथ सर. मग डेबिट करायचं का क्रेडिट करायचं? क्रेडिट द गिव्हर. काय करायचं याला? क्रेडिट टू सोमनाथ सर. टू सोमनाथ अकाउंट. ओके, आता हा झाला कोणाच्या बुकमध्ये एंट्री? सोमनाथ सरच्या बुकमध्ये एंट्री. आणि हे कोणाच्या बुकमध्ये एंट्री झाली? आकाशच्या. तोच व्यवहार दोन पुस्तकात रेकॉर्ड केला जातो ना, ज्यांच्यामध्ये व्यवहार झाला. मी माझ्या परीने तिथं रेकॉर्ड केला, त्याने त्याच्या परीने तिथं रेकॉर्ड केला. मी काय केलं? इथलं डेबिट घेतलं, इथलं क्रेडिट घेतलं. त्याने काय केलं? इथलं क्रेडिट घेतलं आणि इथलं डेबिट घेतलं. असे इंटर रिलेटेड होत असतात. अकाउंट खूप सोपं आहे, समजलं तर खूप सोपं आहे, नाही समजलं तर किचकटच वाटतं. ओके, समजलं हे समजलं. काही प्रॉब्लेम आता याच्यामध्ये आकाश? डेबिटला कसं, क्रेडिटला कसं? टू समथिंग म्हणलेल्या ठिकाणी जर ऍसेट असेल, जात असेल तर त्याला काय करा? क्रेडिट करा. आता मी पैसे दिले तुला, रिसिव्ह कोणी केले? आकाशने. ओके, काय गेलं माझ्याकडून? कॅश. माझ्यासाठी ऍसेटच आहे ना ती. ओके, मग इथं पेनच्या ठिकाणी काय लिहिणार? कॅश अकाउंट. आणि तू आता इथं पेनच्या ठिकाणी तुझ्याकडे काय आलं? डेबिट व्हॉट कम्स इन? कॅश कम्स इन. क्रेडिट द गिव्हर. सोमनाथ सर इज द गिव्हर. देअरफॉर कॅश अकाउंट डेबिट टू सोमनाथ सर. समजलं? अवघड आहे काही याच्यामध्ये? नाही. आता पाहूया आपण नॉमिनल अकाउंट चालू. कशाचा पाहिजे? नॉमिनल अकाउंट. पहा, पर्सनल अकाउंट चालू काय येतो? डेबिट द रिसिव्हर, क्रेडिट द गिव्हर. रिअल अकाउंट चालू काय येतो? डेबिट व्हॉट कम्स इन, क्रेडिट व्हॉट गोज आउट. आता पाहूया याच्यामध्ये काय घ्यायचं आपल्याला, तर याचा सिक्वेन्स व्यवस्थित देतो म्हणजे तुम्हाला समजायला फायदेशीर होईल. एक्सपेन्सेस, लॉसेस, इन्कम अँड गेन्स. रेव्हेन्यू नेचरच्या. कोणत्या नेचरचे? कारण कॅपिटल आणि रेव्हेन्यू आणि डेफर्ड रेव्हेन्यू हे तीन प्रकार पाहिलेत आपण. त्याच्यातला कोणता प्रकार घ्यायचा याच्यामध्ये? फक्त रेव्हेन्यू. ओके, आता याच्यामध्ये खर्च घ्यायचे ते इन्कम घ्यायचे. आता खर्च आणि इन्कम एकत्र येईल का वेगळे येईल? खर्च वेगळा झाला, इन्कम वेगळं झाला. ओके, मग याच्यामध्ये पण दोन बाजू. डेबिट ऑल एक्सपेन्सेस अँड लॉसेस. जर डेबिटला एक्सपेन्सेस आणि लॉसेस जात असतील तर क्रेडिटला काय जाणार? इन्कम आणि इन्कम. काय जाणार क्रेडिटला? इन्कम अँड
gains. Credit all income and gains. and Gains. gains. समजलं? ओके. काय जातं परत पाहूया. नॉमिनल अकाउंटचा रूल काय सांगतो? डेबिट ऑल एक्सपेन्सेस अँड लॉसेस, क्रेडिट ऑल इन्कम अँड गेन्स. ओके, समजलं इथपर्यंत? आता बघ किती रूल पाहिले आपण? 3 रूल पाहिले. कोणाकोणाचे? पर्सनलचा एक, रिअलचा एक आणि नॉमिनलचा एक. रूल जर विचारले तर नॉर्मली 3च सांगितले जातात तुम्हाला. हा नॉर्मली रूल किती सांगितले जातात? 3. पण ऍक्च्युअली रूल आहेत किती? 4. चौथा जो रूल जातो ह्या 4ही केसमध्ये एखाद्या ठिकाणी बसत नाही, 3ही केसमध्ये बसत नाही. मग त्यावेळेस रूल कोणता घ्यायचा? तर एक्सेप्शनलचा रूल घ्यायचा आपल्याला. कोणता रूल घ्यायचा? एक्सेप्शनल. म्हणजे अपवादात्मक केसेसमध्ये आपल्याला हा रूल वापरावा लागतो. एक्सेप्शनलचा रूल तुम्हाला माहितीच आहे, डेटर आणि क्रेडिटरसाठी. कोणासाठी? डेटर आणि क्रेडिटरसाठी. डेबिट द डेटर, डेबिट द डेटर, क्रेडिट द क्रेडिटर. डेबिट द डेटर, क्रेडिट द क्रेडिटर. हा आहे चौथा रूल. मग आता जर मी इथून पुढे विचारलं तुम्हाला रूल किती, तर किती म्हणतात? 3 का 4? 4. रूल किती आहे? 4. सगळ्यात पहिला कोणता सांगायचा? पर्सनलचा रूल काय येतो? Debit the receiver. आणि क्रेडिट द गिव्हर. दुसरा रूल कोणता? रिअलचा रूल काय येतो? डेबिट व्हॉट कम्स इन, क्रेडिट व्हॉट गोज आउट. तिसरा रूल कोणता? नॉमिनल अकाउंट. नॉमिनलचा रूल काय येतो? डेबिट ऑन एक्सपेन्सेस अँड लॉसेस, क्रेडिट ऑन इन्कम अँड गेन्स. आणि चौथा रूल कोणता? एक्सेप्शनल. कधी वापरतो? ज्यावेळेस या 3पैकी म्हणजे एकाचं डेबिट माहितीये पण क्रेडिटच समजा नाही गेलं तर क्रेडिट द क्रेडिटर. एकाचं क्रेडिट माहितीये पण डेबिटच समजा नाही गेलं तर डेबिट द डेटर. हा कोणता रूल आहे? एक्सेप्शनलचा रूल काय येतो? डेबिट द डेटर, क्रेडिट द क्रेडिटर. काही समजलं नाही असं? समजलं व्यवस्थित? ओके. काय पाहतोय आपण? क्लासिफिकेशन ऑफ अकाउंट. क्लासिफिकेशन ऑफ अकाउंट किती? 2. रूल किती? 4. ओके. आणि टाइप्स ऑफ अकाउंट किती? 3. पर्सनल, रिअल, नॉमिनल हे आहेत टाइप्स ऑफ अकाउंट. हे काय? टाइप्स ऑफ अकाउंट. टाइप्स ऑफ अकाउंट किती? 3. क्लासिफिकेशन किती? 2. आणि रूल किती? 4. ओके. मग क्लासिफिकेशन ऑफ अकाउंट पहिलं पर्सनल, दुसरं इम्पर्सनल. पर्सनचे किती प्रकार? 3. पहिला नॅचरल पर्सन ऑब्लिक लिव्हिंग पर्सन, दुसरा आर्टिफिशियल पर्सन ऑब्लिक लीगल पर्सन, तिसरा ग्रुप्ड पर्सन ऑब्लिक रिप्रेझेंटेटिव्ह पर्सन. पर्सनचा रूल काय येतो? डेबिट द रिसिव्हर, क्रेडिट द गिव्हर. ओके. त्याच्यानंतर इम्पर्सनल. इम्पर्सनलचे किती प्रकार? 2. एक रिअल. रिअल अकाउंट कशाशी संबंधित असतं? प्रॉपर्टीशी. ओके. डेबिट व्हॉट कम्स इन, क्रेडिट व्हॉट गोज आउट. दुसरं नॉमिनल अकाउंट. नॉमिनल अकाउंट कशाशी रिलेटेड असतं? एक्सपेन्सेस, लॉसेस, इन्कम, गेन्स. त्याचा रूल डेबिट ऑल एक्सपेन्सेस अँड लॉसेस, क्रेडिट ऑल इन्कम अँड गेन्स. आणि चौथा रूल कोणता? एक्सेप्शनल. त्याचा रूल डेबिट द डेटर, क्रेडिट द क्रेडिटर. ओके. समजलं? आता हा पार्ट तुम्हाला इथं लिहायची गरज नाही कारण तुम्हाला या चार्ट मध्ये मी व्यवस्थित दिलेलं आहे. पहा याच्यामध्ये क्लासिफिकेशन ऑफ अकाउंट, पर्सनल अकाउंट, इम्पर्सनल अकाउंट. पर्सनल अकाउंट मध्ये लिव्हिंग नॅचरल ऑब्लिक लिव्हिंग पर्सन, आर्टिफिशियल ऑब्लिक लीगल पर्सन, ग्रुप्ड पर्सन. त्याला आपण काय म्हणू शकतो? रिप्रेझेंटेटिव्ह पर्सन. इंडिव्हिज्युअल राम. याच्यामध्ये कोण आहे? इंडिव्हिज्युअल राम, श्याम, लता, मंगला, करीना, कटरीना, थर्ड पार्टी सगळेच घेतले आपण त्याच्यात. ओके. आर्टिफिशियल ऑब्लिक लीगल पर्सन फर्म्स, बँक, कंपनीज, दॅट इज एस. ओके. ग्रुप्ड पर्सन आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस, कोणाला तरी द्यायचं राहिलं असेल आपल्याला काहीतरी. प्रीपेड एक्सपेन्सेस दॅट इज डेटर, क्रेडिटर, बिल्स रिसिवेबल, बिल्स पेएबल. ह्याला हे येतं रिप्रेझेंटेटिव्ह पर्सन येतं. ओके. इम्पर्सनलचे किती प्रकार? 2. रिअल अकाउंट, नॉमिनल अकाउंट. रिअल मध्ये अकाउंट्स ऑफ प्रॉपर्टीज दॅट इज कॅश, लँड, बिल्डिंग, मशिनरी एटसेट्रा सगळं. नॉमिनल अकाउंट एक्सपेन्सेस, लॉसेस, इन्कम, गेन्स दॅट इज सॅलरी, रेंट. आता भाडं देऊ शकतात, येऊ शकतं. तुमची स्वतःची प्रॉपर्टी असेल तर तुम्हाला भाडं येणार, दुसऱ्याची प्रॉपर्टी असेल तर भाडं देणार. भाडं दिलं तर खर्च, भाडं आलं तर इन्कम. कमिशन दिलं तर खर्च, आलं तर इन्कम. ओके. याच्यामध्ये काही प्रॉब्लेम नाही.
ओके, इथं हा टॉपिक संपला. तुम्हाला जे बुक दिलेले ते बुक आता काढायचे. ओके, एसएनजीचं बुक दिलेलं तुम्हाला बेसिक अकाउंटचं ते बुक काढायचं. जर चार्ट तुम्हाला पाहिजे असतील ऑनलाईन पाहणाऱ्या मुलांसाठी, जर चार्ट पाहिजे असतील तर असे चार्ट तुम्हाला शाहू कॉलेजच्या समोर असे चार्ट तुम्हाला मिळून जातील, ज्याच्यामध्ये पूर्ण अकाउंटिंगचा पार्ट दिलेला आहे. अकाउंटिंग कधीपासून स्टार्ट झाली तर फायनल अकाउंट पर्यंत त्याचा चार्ट आपल्याकडे आहे. हा चार्ट तुम्हाला ट्युशनवर व्हिजिट केल्यानंतर फ्री ऑफ कॉस्ट मध्ये देण्यात येईल.